असली आणि यू आर गोइंग इन द कार टू युअर कॉलेज, द ओरा इज अनमॅचेबल. एकदम भारी. या आता वी आर गोइंग टू कॉलेज. बाय. नाही मला उतरून लगेच यायचंय, मग येऊ देतील मध्ये. गाईज मला थांबवत होते पण बघितलं मी स्टुडंट कॉलेजचे तर मला जाऊ दिलं. तिचा बर्थडे आणि बघा साखर वाटते. गाईज सिरियसली थांब ना. गाईजला दे हॅपी बर्थडे. थँक्यू हॅपी बर्थडे. थँक्यू. आमचं आज फायनल इयर प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे आणि आमचं लास्ट डे आज. त्याच्यानंतर आम्ही सीधा एंड सेमच्या एक्झामच्या वेळेस येणार आहे कॉलेजला. आणि हे बघा आम्हाला एवढा वेळा चेंजेस सांगता ना गाईज. आता हे आम्ही इथं कसं उघडायचं? ओपन करायचं आहे. मला वाटलं तू त्याच्यात टाकतोय. तू सांगितलं बीप करावं लागेल. JIT भाई काहीच नको बोलू. हा गाईज मला एक गोष्ट सांगायची होती. माहिती आहे का मी व्लॉग्स बनवते ना, माझं काहीच असं हेतू राहत नाही कॉलेजबद्दल काही वाईट बोलायचं काही, तरी मला टार्गेट केलं जातं गाईज. खूप लोक मला बोलता की कॉलेजबद्दल टाकते. मी चालू लेक्चर्समध्ये मी शूट नाही करत. कुणी काही शिकवत असलं किंवा कुठं काही इम्पॉर्टंट डिस्कशन असेल तिथं नाही शूट करत. मी जिथं शूट करते तिथं काहीच नाही. आता इथं बघा इथं कोणीच नाही आहे, काहीच नाही. सो मी शूट करते नेहमी. मी अशाच जागेवर शूट करते. हां तरी मला बोललं जातं की कॉलेजचं म्हणजे लेक्चर चालू असतं, मॅम शिकवत असतं आणि ही शूट करते. काही असं काहीच नाही आहे. मी खूप सिन्सिअर स्टुडंट आहे. मी नाही टाकत असं काही. आणि आज आमचं लास्ट डे आहे. याच्यानंतर आम्ही सीधा आज आहे 14th नोव्हेंबर आणि आमची 12 डिसेंबरपासून आमची एंड सेम. सो आम्ही सीधा तेव्हा येणार आहे. आणि आमचं आता प्रॅक्टिकल्स चालू होते. मी काही रोज शूट नाही केलं बिकॉज आम्ही यायचो, प्रॅक्टिकल द्यायचो, घरी जायचो. सो ह्याच्यात शूट करण्यासाठी सारखं काहीच नव्हतं. आणि आता टू बी ऑनेस्ट माझ्याकडे काही कंटेंट पण नाही. सो मी आजचा पूर्ण दिवस तुम्हाला दाखवेल की आम्ही काय केलं आणि हाऊ आर एक्सटर्नल प्रेझेंटेशन वेंट. सो या स्टे ट्यून. इथं प्रॅक्टिस करतोय प्रेझेंटेशनची, कसं प्रेझेंटेशन द्यायचं त्याची आम्ही इथं प्रॅक्टिस करतोय. Yes. Will be accessing our web portal and application through which we are going to navigate and route to design 2D interactive map with real-time location tracking, provide voice assistant routing guidance for accessibility, enable station authorities. काही आर्किटेक्चरची डायग्रामच चुकून टाकली. We will be using web API servers and calculate the route. मी इंट्रोडक्शन देणार आहे. पहिला 7 स्लाइड्स माझं झालं, त्याच्यानंतर हा आहे, मग हा आहे आणि मग तो आहे. तो तर बघा काय करतोय. फक्त नाव घ्यायचं की काय इम्प्लिमेंट करणार. आणि हा आमच्या ग्रुपमध्ये नाहीये तरी आम्हाला ज्ञान देतोय बिनकामाचं. सगळं मी केलंय. खुश तोंड बघ बोलले ते तोंड पाहतो तुम्ही. Development, Visual Studio Code and Android for as an IDE. You can also meet for development and PostgreSQL for the database and Node.js for the backend. Leaflet API for Leaflet API. मॅपबॉक्स उडत. मॅपबॉक्स गेलं. लिफलेट आहे ती. अभी लिफलेट आहे. Minor and so minor change. Why you choose leaflet? Why you choose leaflet? Google API is out of budget. Simple. हा सर वी आर गरीब कंगाल्स, वी कांट अफोर्ड दॅट. इथं बघा सगळे प्रिपेअर करताय गाईज, सगळे प्रिपेअर करताय. आणि आम्ही बघा काय करतोय. ओके ठीक आहे. अरे तू मर्ज करते. पण आमचं काही लेक्चर वगैरे काहीच चालू नाही आहे. ब्रेक आहे म्हणून मी ब्लॉग रेकॉर्ड करते आहे. बाकी कोणी स्टाफ पण नाही आहे, मला दाखवत पण नाही आहे ब्लॉगमध्ये. ओके सो यू कॅन सी फक्त स्टुडंट्स आहे आणि अजून सुरू नाही झालेलं आहे म्हणून मी ब्लॉग काढते आहे. बाई रिमाइंडर देऊन दिलं पाहिजे बाई, नाही तर परत मला बोलता. म्हणजे पहिल्यांदा ब्लेझर घातलं गाईज बघा फायनल इयरचे स्टुडंट.
फायनल इयरला येऊन आज उद्घाटन केलं टायचं आणि ब्लेझरचं पण आले तुफान किती चांगली पडली. याने कुठे घातलंय भाई, याने कुठे टाय घातलं. आपण किती टाइम वेस्ट करतो टाय घालतो. हा ना, प्रसन्नकडून मानून घ्यायचं ट्रिक्स समोसा टाय. माझं पण परफेक्ट आहे ना. हा मग दादाने बनवलं. हे बघा गाईज, रिसर्च पेपर्स SPPUच्या स्टुडंट्सच्या कॅज्युअल थिंग्स आहे गाईज. हे बघा ChatGPT. हां, गेट रेडी विथ मी, गेट रेडी विथ देम. त्यांनी विचारलं ॲक्युरसी काय प्रोजेक्टची. ट्रान्सफॉर्मिंग एक्सप्रेशन्स इंटू प्रोजेक्ट नाही बघा त्यानं पण झालं गाईज डायग्राम आणि यूज केस जर टाकले असेल म्हणजे टाकलेच असणार ते प्रॉपर एक्सप्लेन करा. जे आता तुमचं समज वेब ॲप वेब पोर्टल वेब ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट. यार आमचा एकेकाला 25 मिनिट्स लावता है. देख ना कब से अंदर है वो. अरे हमारा बहुत जल्दी जल्दी हो. आमचं पटकन नव्हतं, आमच्याला बी टाइमच लावता आहे बॅकेंड पण एक्सप्लेन काय रे, काय 2 शब्द चेकर येणार ते दाखवा ना हात. बघा गाईज, द आर्ट आर्टिस्ट. म्हणजे मेथोडॉलॉजी जेवढं समज आता तुला जे काय कनेक्शन आहे तर तू डेटाबेस गाईज इथं चालू आहे आमचं प्रेझेंटेशन. मध्ये शूट करणार, अलाउड नाही, सो मधलं शूट नाही करणार. आता आमचा नंबर आहे 4 नंबरचा. बाहेर तिकडून बाहेर आल्यावर तुम्हाला सांगेल हाऊ वॉज आवर प्रेझेंटेशन. घरी येऊन आय एम मीटिंग द स्नॅक्स, बनाना चिप्स अँड शेव पापडी. ये सो वेलकम बॅक गाईज, दिस इज डे 2. ॲक्च्युली काल मी घरी येऊन ब्लॉग काढायचं विसरली. म्हणजे आमचं प्रेझेंटेशन झालं आणि त्याच्यानंतर एवढी घाई झाली की माझ्या लक्षातच नाही राहिलं की मला ब्लॉग काढायचा आहे. सो या आमचं प्रेझेंटेशन एकदम छान झालं, एव्हरीथिंग वेंट व्हेरी वेल. आणि आज आहे डे 2 आणि आज मला एक शूट आहे. सो मी त्या शूटसाठी चालली. सो आय डोंट नो मला तेवढा टाईम भेटेल का नाही टू रेकॉर्ड द गेट रेडी विथ मी, बट आय विल ट्राय. आणि या पुढे काय होतं, स्टे ट्यून. बाय. सो गाईज, आता मी फ्रेश झाली आहे. आता सीधा मेकअप करून भेटू. ओके, मी आता शूटला आलो आहे. सरक रे, आम्ही चाललो आहे आता. भाई आमच्या लिफ्टमध्ये पण असाच आवाज येतो. मेकअप केलाय तू भाई. सो गाईज, दिस इज हाऊ माय मेकअप इज लुकिंग. ते गाडीवर आली ना म्हणून केस टाय केले होते. आता बघा, दिस इज माय आउटफिट चेक कसं ते वाटतं. हा वेदांत आहे, त्याच्यासोबत मी आली आहे. सो येस, आणि शूट करून पण आम्ही कुठेतरी जाणार आहे. म्हणजे आम्ही नाही, माझ्या दुसऱ्या फ्रेंडसोबत. तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून. बाय. इथे होतं माझं शूट लोकेशन. सो हे आहे स्काय माइंड IT ट्रेनिंग अँड सोल्युशन्स. इकडे टेक नॉन टेक सगळ्या बॅकग्राऊंडचं तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, जर तुम्हाला काही एक्स्ट्रा कोर्सेस करायचे असतील सो तुम्ही इकडे रजिस्टर करू शकता. हे बघा, NC हे सगळे कोर्सेस ऑफर केले जातात. सो दिस वॉज माय शूट लोकेशन. आता माझा शूट झाला आहे. आता मी चालली आहे माझ्या दुसऱ्या फ्रेंडसोबत बाहेर 5-10 मिनटात. अंटिल ते आम्ही क्लिप्स वगैरे बघतोय की कसं निघालं आहे वगैरे. सो या, सो दिस इज द लोकेशन. अजून आत्ताच म्हणजे लाईक 1 वीक पण नाही झालं आहे ओपनिंग्सला. अँड इकडे पूर्ण कम्प्युटर्स अँड ऑल असतील. अँड दॅट्स द ऑफिस. अँड इकडे पण यू कॅन सी. आमच्या लागून काय ते
शूट संपल्यावर आम्ही इथं चायनीज खायला आलो आहे बघा सर्व असं कर. आम्ही स्टारबक्सला आलो आहे त्याच्यासोबत ते क्यूट किचन्स भेटतात त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. गाइस दिस आर द क्यूट किचन्स विच वी हॅव रिसीव्ड. दिस इज आर 2 कोल्डवाले बेवरेजेस आणि ह्याने कॅपुचिनो घेतलं आहे. सो या आम्ही आता इथं डोंगरे वस्ती गृहला आलो आहे जिथे काहीतरी डिझनीलँड समथिंग थीमचं आहे. सो येस हे बघा यू कॅन सी. गाईज इकडे सगळे बुक्स पण आहेत. आणि हे त्याच्या साईडला आहे बुक्सचं. ते डिझनीवालं ते मध्ये होतं त्याच्या साईडला डोंगरे वस्ती गृहला एक वेगळं स्टॉल आहे तिथे बुक्स आहेत सगळे.